100 वर्षाच्या पलीकडचे रुग्ण देखील आज ठणठणीत बरे होऊन तुमच्याकडनं गेलेले आहेत कर्करोगातून. आज ते त्यांच्या परिवारासोबत आनंदात सुखी जीवन जगत आहेत. काय प्रतिक्रिया तुमची? फार विचार करण्याची गोष्ट आहे की 100 पलीकडचे पेशंट आणि त्याची नातेवाईकांना इच्छा असते की पेशंट आपला बरा व्हावा कॅन्सरमधनं पण. कारण की बऱ्याचदा काय होतं की स्तनाची गाठ असेल किंवा तोंडातली गाठ असेल तर ती पेशंट त्याचा मृत्यू त्या गाठीमुळे होईपर्यंत ती गाठ बऱ्यापैकी वाढलेली असते आणि फुटून जाते. तर त्याची वेळेवरती ट्रीटमेंट करण्याची इच्छा जेव्हा मानसिकता नातेवाईकांची असते आणि अशा वेळेस जेव्हा पारोळ्याची पेशंट आमच्याकडे आली की ती पहिल्या स्टेपमध्ये आली. 100 वर्षाची 102 वर्षाची आजी, पहिल्या स्टेपमध्ये स्तनाचा कॅन्सर होता, पण तो ट्रिपल निगेटिव्ह प्रकारचा फार किचकट प्रकारचा कॅन्सर असतो. तो प्रकार उग्र प्रकार होता, म्हणून तिचं ऑपरेशन केलं. एका दिवसात तिला सुटी दिली. पेशंट आता तिचं नियमित काम सगळं घरी करते आहे. ती आता डिस्चार्ज झालेली आहे आणि ती सगळं काम करते आहे. आज जी दैनंदिन जीवन तिचं आहे त्याच्यामुळे नातेवाईकही आनंदात आहेत की आज आपण कॅन्सरमुक्त झालेलो आहोत ह्या अनुषंगाने. आणि दुसरं पेशंट जे होते वहेदाबी, ती बऱ्हाणपूरची होती आणि तिला जबड्याचा कॅन्सर होता आणि आता फुटण्याच्या मार्गावरती आला होता. म्हणून त्यांचा मुलगा जो डॉक्टर आहे स्वतः 80 वर्ष प्लस त्याचं वय आहे आणि त्यांनी स्वतः निर्णय घेतला की काही असो आता मी माझ्या आईची ट्रीटमेंट करणार आहे, कारण की ते फुटलेली गाठ मी बघू शकणार नाही, आमचं कुटुंब बघू शकणार नाही. आणि तिला त्या उपचाराने प्लास्टिक सर्जरी झाली आणि तिला कॉस्मॅटिक आउटकम पण तिचं एक चांगलं प्रकारचं सर्जरी ती होऊन आज तिची विद्रुपता पण नाही आहे आणि तीसुद्धा दैनंदिन आपलं जीवन व्यवस्थितपणे आज पार पाडत आहे. त्याच्यामुळे आज जागतिक आरोग्य दिवसानिमित्त ह्या दोन्ही एक फार मोटिवेट करणाऱ्या स्टोरीज मला वाटतात. आमच्या आजी तुमचं वाटतं त्यांचं ऑपरेशन झालं जळगावला. त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना आता कुठल्याही प्रकारचं हे नाही, त्यात त्यांची तब्येत व्यवस्थित आहे. ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात, कुठलेही त्यांना त्रास नाही आहे. त्या व्यवस्थित फिरतात, सगळ्या प्रकारची कामं घरामध्ये कामांना मदत करतात. त्यांना आता ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा असा त्रास नाही आहे. त्याच्यात ते व्यवस्थितपणे त्यांचं जे स्वतःचं हे करू शकतात. त्यांना त्यांचं जे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांचं जे नवीन पुनर्जन्म मिळाला आहे त्याच्यामुळे त्यांची तब्येत ठीक आहे. आमची आजी आता एकदम ठणठणीत आहे, त्याच्यामुळे त्यांना आता कुठल्याही प्रकारची गोळी कुठल्या प्रकारचं हे नाही आहे. आता आजीची तब्येत व्यवस्थित आहे आता. आणि आम्हाला सगळे सण व्यवस्थित आजीमुळे व्यवस्थित साजरा करावा लागतात. गुढीपाडवा आम्ही व्यवस्थित आनंदाने साजरा केला. तसेच पुढची दिवाळी येणारी दिवाळीसुद्धा आम्ही आमच्या आजीच्या त्यामुळे व्यवस्थित साजरे करू. सगळ्या प्रकारचे दुसऱ्या घरात चांगल्या प्रकारच्या आजीचे झाल्यामुळे आजीने एक दीर्घ आयुष्य मिळालं ते चांगल्या सरामुळे. आता आमची आजी व्यवस्थित काम करतात, व्यवस्थित सगळं व्यवस्थित त्यांच्या एकाने करतात. आमच्या आजींचं वय 104 वर्ष, त्यांना स्तनाचा कॅन्सर झाला होता. आमच्या आजींचं ऑपरेशन केलं, मग आम्ही फर्स्ट स्टेजला कॅन्सर होता. ऑपरेशन झाल्यानंतर आता आजी एकदम ठणठणीत आहे, त्यांची तब्येतही व्यवस्थित आहे. आमच्या आजी सर्व काम करतात, बाळाला सांभाळतात, घरातही आम्हाला मदत करतात कामांना आणि त्यांना कुठल्याही प्रकारची गोळी वगैरे नाही आहे. आता आमच्या आजी एकदम व्यवस्थित आहे आणि आमच्या आजींसोबत आम्ही एकदम आनंदाने राहतो. आमच्या आजींचा पुनर्जन्म झाला आहे आणि त्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांचं आयुष्यही वाढलं आहे.